SBP न्यूजमध्ये आपले स्वागत. सौर पंप एजन्सीकडून शेतकऱ्यांची पिळवणूक. शासनाने सुरू केलेल्या या योजनेत शेतकऱ्यांना फक्त 5% रक्कम भरून सौर कृषी पंप मिळत आहेत. उर्वरित 95% अनुदान शासनाकडून दिले जाते. शिरूर तालुक्यात शासनाच्या मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना मोठ्या प्रमाणात यशस्वी होत आहेत. वीज टंचाईमुळे त्रस्त असलेल्या शेतकऱ्यांना या योजनेमुळे कमी खर्चात सौर ऊर्जेवर चालणारे कृषी पंप मिळत आहे. मात्र या योजनेसाठी देण्यात येणाऱ्या सौर पंप एजन्सीकडून शेतकऱ्याला सौर वाहतूक, खड्डा खोदणे, सिमेंट तसेच संच बसवण्याचा खर्च घेऊन पिळवणूक केली जात आहे. शासनाने सुरू केलेल्या या योजनेत शेतकऱ्यांना फक्त 5% रक्कम देऊन सौर कृषी पंप मिळत आहेत. उर्वरित 95% अनुदान शासनाकडून दिले जात आहे. ही योजना महाराष्ट्र ऊर्जा विकास एजन्सी आणि महावितरण यांच्या माध्यमातून राबवली जात आहे. योजनेचे वैशिष्ट्य म्हणजे 3 HP ते 7.5 HP क्षमतेचे पंप यामध्ये देण्यात येतात. विशेषतः ज्या भागामध्ये नियमित वीज उपलब्ध नाही अशा ठिकाणी ही योजना शेतकऱ्यांसाठी वरदान ठरत आहे. शिरूर तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात सौर पंप बसवण्याचे काम सुरू आहे. आतापर्यंत 1200 सौर पंप बसवले. 4500 पंप मंजूर आहेत. तसेच 8500 अर्ज नवीन मंजुरीसाठी आलेले असल्याचे उपकार्यकारी अभियंता सुमित जाधव यांनी सांगितले. याबाबत एजन्सीच्या अधिकाऱ्यांशी संपर्क करण्याचा अनेक वेळा प्रयत्न करूनही फोन घेतला जात नाही. याबाबत बारामती येथील महावितरणचे मुख्य अभियंता यांच्याकडे शेतकऱ्यांनी तक्रार केली असून याबाबत उपकार्यकारी अभियंता भाग्यवंत यांनी सांगितले की याबाबत चौकशी करून कार्यवाही करण्यात येईल. मी सेवानिवृत्त व ज्येष्ठ नागरिक आहे. सौर पंपासाठी अर्ज केला. रोटोमॅक कंपनीच्या सौर पंपासाठी पैसेही भरले. एजन्सीने मला स्वतःच्या वाहनाने साहित्य फाकटे येथून घेऊन जायला सांगितले. तसेच खड्डा करायला व इतर साहित्य देखील आम्हालाच आणायला सांगितले आहे. काम करण्यासाठी फोन केला तर फोन घेतला नाही. महिना उलटून गेला तरी सुद्धा अद्याप काम करून दिले नाही. महादू मुसळे, मसे, तालुका शिरूर. सौरपंप एजन्सी निवडल्यानंतर त्यांनी सर्व कामे पूर्ण स्वतः करून सौरपंप चालू करून देणे आवश्यक आहे. मात्र सौरपंप एजन्सी शेतकऱ्याची अडवणूक करीत त्यांना साहित्य, वाहतूक तसेच खड्डा घेणे, सिमेंट व खडे हे कामे करायला लावत आहे. त्याशिवाय बसवण्याचे पैसेही घेतले जात आहे. याबाबत वरिष्ठ पातळीवर तक्रार करू अशा एजन्सी शासनाने ब्लॅकलिस्टमध्ये टाकावी. राजेंद्र गावडे, माजी संचालक, शिरूर कृषी उत्पन्न बाजार समिती. सौरपंप मंजूर झाल्यानंतर शेतकऱ्यांनी खड्डे खोदणे, वाहतूक करणे, सिमेंट आणणे ही कामे करायची नाही. ही कामे करण्याची जबाबदारी एजन्सीची आहे. अशा प्रकारे कामे करून शेतकऱ्याकडून पैसे वसूल केले जात असल्यास याबाबत जवळच्या महावितरण कार्यालयाशी संपर्क साधून तक्रार करावी. काही एजन्सीबाबत आमच्याकडे तक्रारी आल्या. याबाबत वरिष्ठाकडे अहवाल सादर केला जाईल. सुमित जाधव, उपकार्यकारी अभियंता, शिरूर. SBP न्यूज मराठी लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.